गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? आजची मॉर्निंग काही खास दिसत नाही आहे कारण पाऊस सुरू झालेला आहे. शेतीची हा वाट लावणार आहे लोकांचा. भात कापणी राहिली आहे. ऐन दिवाळीत पाऊस लागतो आहे, काही खरं नाही. मेच्या 10 तारीखला चालू झाला आहे, अजून लागतो आहे. अजून किती पुढच्या वर्षी लागेल की नाही हा पण एक प्रश्न आहे. आता पुढच्या वर्षी पण लागायला काहीतरी पाहिजे ना वरती, की आता 12 महिने असंच रेनकोट घेऊन फिरायचं. कोवळ्याची घरटी, अरे 1 दिवसात एवढी बांधतात. चला चहा नाश्ता करून घेऊया. अरे माझा मित्र आलेला आता, म्हणजे आईचा तो ऑफिसला कामाला होता आणि माझा मित्र पण. बोलण्यात एवढं गुंग झालो ना की तो जाईपर्यंत त्याला काही विचारलं पण नाही की चहा पाणी काहीच नाही विचारलं. बोलत बसलो 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 बसलो, कधी वेळ गेला कळलंच नाही. तासभर असेच गजाली गेल्यानंतर तो गेला नाचण्याला, वॉटरफॉलला. अरे देवा, कसं होणार तुझं रे? अगं सचिनला विचारलं पण नाही चहा पाणी नाश्ता. काय ग, माझ्या लक्षात नाही. बोलत बसलो ते बसलो बाहेर. अगं हो, पण ते कळलंच नाही ना. बोलण्याच्या नादात तो पण युट्यूबचा एक बोलत गेला, सांगत बसलो बाहेर गप्पा करत. गेला वेळ. त्याला फराळ पण विचारायला दिला नाही मी. इतक्या दिवसाने आला बघायला तो. जेवण वगैरे झालं. आज वाटाणा बटाट्याची भाजी आणि डाळ भात. जास्त काही नाही बनवला कारण आता किचनमध्ये उभं राहायलाच होत नाही. कंटाळा येतो. असं म्हणजे हे होतं आहे आतमध्ये, आतल्यात ना उपसायला होतं आहे. खूप गरमी आहे. एकतर पाऊस गेला पाहिजे, नाहीतर तो चालू तर राहायला पाहिजे असं वाटायला लागलं आता. खरं तर तो गेला पाहिजे कारण खूपच आता त्रास व्हायला लागला आहे गरमीचा. पाऊस गेला तरी सुद्धा ते काय विषय नाही, थंडी पडेल नंतर. पण हा पाऊस येतो जातो आहे ना, त्याच्यामुळे थंडीही नाही आहे. आणि हे असं विचित्र वातावरण आहे. दुपारचे 3-3:30 वाजता हे असं दमट. त्यात असं इतकं गरमी. थंडी तर नाहीच आहे. सकाळी धुकं पडतं, संध्याकाळी पाऊस पडतो. काय चाललं आहे काय माहिती. ते उन्हाळा आणि पावसाळा, हिवाळा एकत्र करून तो हिवसाळा गेला आहे त्याने. नाव छान आहे, हिवसाळा. पावसाळा आणि हिवाळा एकत्र करून हिवसाळा. अजून एक झाड आलं आहे आपल्याकडे, आपल्या बागेत लागणार आहे. मला ह्याची आयडिया नाही आहे काय की कसं याला लावायचं किंवा ह्याचं संगोपन कसं करायचं. ते आता यूट्यूबला मला सर्च करावं लागेल आणि मग बघावं लागेल की नेमकं ह्याची काळजी कशी घेतात. हे आहे म्हणजे मागवलं कशासाठी तर कुंडीतही द्राक्ष व्यवस्थित लागतं असं म्हणतात. सो म्हटलं मागून बघूया. द्राक्षाची वेल आहे. वा, म्हणजे बऱ्यापैकी चांगलं झाड आलेलं आहे. छान आलेलं झाड. हे बघा, एवढ्या कंडिशनमध्ये तरी आलं पाहिजे. माती सुकली आहे, ठेवतो याला बाहेर थोडं पाण्यात. आपलं काय आहे रोजचं ठेवायचं याच्यात, पण आहे याची फुटवी वगैरे व्यवस्थित आहेत, प्रॉपर आहेत. हेच जगेल असं वाटतंय. आणि हे मागे मागवलं त्यालासुद्धा आता हे आलेत, म्हणजे जगेल असं वाटतंय. पण बघू कसं काय ते. नाहीत बेडूक, नको मारू. नाही जाणार रे, येणार परत ते. राहू दे, पाणी करतं साफ ते, राहू दे. तो उडी मारून खाली येईल पाण्यात. राग आला त्याला. नको मारू.
धन्या त्याला चावेला तो कसला तापलाय बघ. चावतेल ना तर तुला घाबरत नाही. शिरे दगड टाकू नको आतमध्ये घाणवणार. नको मारू लागेल रे नको मारू. कसं आलं बघा घ्यायची पण. हा ए कर नका. बाहेर ना वारा सुटलाय भरपूर. पाऊस पडायची लक्षणं आहेत बऱ्यापैकी आणि येणार वाटतं थोड्या वेळाने. आता काम करायचा विचार करत होतो बाहेर. काय राहिलंय दाखवत थांब. तिकडचं पण सगळं साफ केलं आहे बऱ्यापैकी. सगळं क्लीन झालेलं आहे मागे. फक्त आता हा जो भाग आहे हा थोडासा क्लीन करायचा होता. क्लीन म्हणजे ती मातीची लेवल करायची होती. आणि हे एवढंच म्हणजे ह्या बांधापासून असं त्या झाडाकडे ते शिमला मिरचमध्ये वगैरे थोडासा कचरा हे गवत आहे छोटं 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 ते काढायचं होतं. बाकी ते सगळं झालेलं आहे क्लीन अगदी मागेपर्यंत. चला थोडं हे साफ करून घेतो. आहे चत्रान बऱ्यापैकी तर ते साफ करतो आणि ही जरा मातीची लेवल करून घेतो थोडीशी. आणि एक गोष्ट म्हणजे हे रुजलेत म्हणजे गोकर्णाची हे लावलेत ना तर त्याला कोंब आलेला आहे गोकर्णाच्या बियाला. अजून कुठून येतं बघूया. एक तर आलं वरती. चला आता इथे साफसफाई करून घेऊया. म्हणजे आता बांधा राहिला आहे थोडंसं जास्त नाही आहे जरासंच आहे. तर आता पटापट करून घेतो कारण परत पाऊस आला तर सगळा चिखल होणार आहे इथे. त्याच्यापेक्षा जरा पटापट करून घेतो आणि साफ करून घेतो. खूप जण सांगत होते ग्रास कटर वगैरे मारून घे पण मी म्हटलं नको. मुळासहित काढलं की एकदा ते मुळं तुटली किंवा मुळासहित काढून ते बियाणं नष्ट झालं ना नारांचं की म्हटलं परत रान येणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं मुळासहित काढून साफ करूया सगळं. आणि मुळासहित काढलं की थोडी माती जरा मोकळी होते भुसभुशीत होते. काम करायला घेतलं पाऊस चालू झालेला आहे. अरे रे पण ते उचलूया नाही तर त्या पेटणार नाहीत नंतर. हो नाही बघा मगाशी म्हटलं होतं ना पाऊस येणार आला. हजेरी लावलेली आहे. तिकडचं साफ करून झालं तर इकडचं पण झालं आहे साफ करून. हे थोडंसं इथलं राहिलं आहे ते होईल आता 5-10 मिनटात. आणि हे थोडंसं आहे ते पण 5-10 मिनटात होऊन जाईल. पण बऱ्यापैकी हे इकडे तसंच हे इकडे लाईट लागल्या सगळ्या. हे इकडे सगळं बऱ्यापैकी क्लीन करून झालेलं आहे. आता हा फक्त कचरा काढायचा आहे. हे काय रान नाही आहे काय ते ओव्याची झाडं आहेत तिकडे वगैरे सगळं झालं आहे. आणि बेडकांची गोष्ट तुम्हाला नंतर सांगतो काय झाली ते. आता थोड्या वेळापूर्वी काहीसा चहा. आज काहीसा चहासोबत असा मेनू अनारसे आणि चहा. तर गोड गोड होतं म्हणून सोबत चिवडा. कंटाळा आला जरा बाहेर काम केलं तर भूक लागलेली भरपूर. म्हटलं जरा खाऊन घेऊया आणि मग पुढची कामं करूया. चलो आज बनवलं आहे मिसळ पाव. या खायला. हे बघा रस्सा बनवला आहे पण टाकला नाही आहे नंतर घालेन. जस्ट मला फोटो काढायचे होते म्हणून म्हटलं असंच या खायला मिसळ पाव. आईचं सगळं आवरलं. हिला झोपायला दिलं आणि आता आपण हे कपडे वॉश करायचं काम चाललं आहे.
सगळे आईचेच कपडे आहेत म्हटलं सुकत घालून घेऊया, मग आपलं आवरायला घेऊया. म्हणजे एक बाजूने आपण रिकामी होतो.